नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सूर्या प्रकल्पातील दुर्घटनास्थळाची पाहणी, 50 लाखांची मदत देण्याचे आश्वासन. कल्याणमधील इतिहासकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळला आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांनी घेतला मान्सूनपूर्व कामांच्या तसाच उपाययोजनांचा आढावा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ससून घरगावापाशी MMRDAच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्ट गार्ड, NDRF, SDRFच्या मदतीने संयुक्त बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वर्सोवा खाडींजी MMRDAच्या माध्यमातून L&T कंपनीकडून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामावेळी जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्याने JCB ऑपरेटर राकेश यादव JCB स्कटगाडाला गेला होता. यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी गेल्या 17 दिवसापासून बचाव कार्य हाती घेऊनही अपेक्षित यश मिळाले नव्हते. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्याला बाहेर काढण्यासाठी मदत कार्याला वेग दिला असून सैन्यदल, कोस्ट गार्ड यांच्या मदतीने हे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. यात या दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. सैन्यदल आणि कोस्ट गार्ड यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन या कामगाराला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. MMRDAच्या साईटवर घडलेल्या या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले असून त्यात जो दोषी ठरेल त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राकेश यादव याच्या कुटुंबियांची स्वतः भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून सरकार आपल्यासोबत असल्याचे सांगून त्यांना आश्वस्त केले. त्यांना 50 लाखांची मदत देण्यात येईल. तसेच त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला L&T कंपनीत नोकरीही देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या मुलांना देखील लागेल ते सहकारी कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. तसेच सध्या मुंबईत त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले आहेत. तसेच अडकलेल्या कामगाराला शोध घेण्याला वेग दिला असून त्यात नक्की यश मिळेल असेही त्यांनी यादव कुटुंबियांना सांगून त्यांना धीर दिला. शिवसेना ठाकरे गट उपशहरप्रमुख रवी पाटील यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली. कल्याणमधील इतिहासकालीन दुर्गाडी किल्ल्याचा बुरुजाचा काही भाग ढासळला आहे. स्वराज्याच्या आरमाराचा केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी स्वतः भेट दिली अशी या किल्ल्याची ओळख आहे. शिवसेना ठाकरे गट उपशहरप्रमुख रवी पाटील यांनी या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली आहे. काही दिवसात काम सुरू होईल. किल्ल्याच्या समोरील कमान मोठी होणार आहे.
मंदिराचा अष्टकोन तयार केला जाणार आहे. हे पहिल्या टप्प्यातील काम आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम मागच्या बाजूचे आहे. बाजूची भिंत मोठी करण्यात येणार आहे. दगडाचे बांधकाम यापुढे होणार आहे. रंग देण्याची आवश्यकता लागणार नाही. दुर्गाडीला एक किल्ला म्हणून यापुढे जतन केले जाईल, उपशहरप्रमुख रवी पाटील यांनी सांगितले. रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत फिरते पथक, मोबाईल स्कूल ही संकल्पना राबविली होती. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील 450 ते 500 बालकांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश देण्याचा कार्यक्रम येत्या गुरुवारी 20 जून रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. रस्त्यावरील बालकांसाठी महिला आणि बालविकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात फिरते पथक, मोबाईल स्कूल ही संकल्पना ठाणे जिल्ह्यासह राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 1 फेब्रुवारी 2023 ते ऑगस्ट 2023 पर्यंत हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. साधारणतः 170 रस्त्यावरील बालकांना सन 2023 ते 2024 या शैक्षणिक वर्षामध्ये ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या रस्त्यावरील बालकांबरोबर महिला आणि बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालयाने गेले 6 ते 7 महिने काम करून बालकांमध्ये आणि त्याच्या पालकांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविली आहे. साधारणतः ह्या वर्षी सन 2024-2025 च्या शैक्षणिक वर्षामध्ये रस्त्यावर राहणारी आणि शाळेत न जाणारी 450 ते 500 बालके विविध महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात येणार आहेत, असे ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे. या पुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानक बंद पडत आहेत. शिवाय भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत.
त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत करूनही संबंधितांकडून कार्यवाही केली जात नसल्याने मुंबई बस मालक संघटनेने कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या सुमारे 61 नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. बस चालत असताना फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे, क्लच प्रेशर प्लेट रिलीज बेरिंग, क्लच सिलेंडर डिझेल पाईप तुटणे, सायलेन्सर पाईप फुटणे, पुरवठा करणारे पाईप फुटणे, गिअरबॉक्स डॅश, ब्रेक लायनर समस्या अशा अनेक अडचणी नव्या कोऱ्या बसगाड्यांमध्ये आहेत. अशोक लेलँडने विकलेल्या बस या सदोष असल्याने प्रवासी आणि वाहन चालक, सहाय्यक यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या बसगाड्या बिघाड होऊन बंद पडत आहेत. या बसगाड्यांमधील अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्याने बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या या बसगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. मात्र, अचानक गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना रस्त्यावर तासनतास अडकून पडावे लागत आहे. वारंवार बिघाडामुळे बस मालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत अनेक वेळा बस मालकांनी संबंधितांना कळवून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल करीत मुंबई बस मालक संघटनेने माजिवडा येथे हे आंदोलन केले. यावेळी धावत्या बसमधील हब तुटल्यामुळे बसचे होणारे नुकसान कोण सहन करणार, व्यवसायातील तोटा कोण सहन करणार, प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा, कर, विमा, बँक दायित्व, ब्रेकडाऊनमुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम यावर उपाययोजना कोण करणार, ब्रेकडाऊन दरम्यान पोलीस आणि टोईंग चार्जेसचे नुकसान कोण करणार, वॉरंटीमध्ये ब्रेकडाऊन दरम्यान आम्ही किमीचा विचार करणार आहोत का, कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्याच्या निवासाचा खर्च कोण करणार, प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे, असे प्रश्न मुंबई बस मालक संघटनेने उपस्थित केले असून या 61 नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 720 योजना राबविण्यात येत आहेत. मुरबाड तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत 202 योजना राबविण्यात येत असून या सर्व योजना भूजलावर आधारित आहेत. मुरबाड तालुका डोंगराळ आणि कठीण खडकाने म्हणजे मॅसिव्ह बेसाल्टने व्यापलेला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सन 2022-23 या वर्षी विहीर तयार करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील खुटलबारा गावात काम सुरू करण्यात आले होते. या विहिरीच्या मागील वर्षी जून अखेर या स्रोताची जमिनीपासून 9.50 मीटर स्थिर पातळी होती. यंदा मे महिन्यात जमिनीपासून 5.25 मीटर स्थिर पातळी आढळून आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 4.00 मीटरने पाणी पातळी वाढ झाल्याने हा स्रोत शाश्वत झाला आहे. स्रोत शाश्वत करण्यासाठी 5 आडवे बोरवेल खोदण्यात आले. या कामाची दखल वेळोवेळी घेतल्यामुळे यंदा उन्हाळ्यात देखील विहिरीचे पाणी गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली. सन 2011 मधील जनगणनेप्रमाणे गावातील लोकसंख्या 1747 असून सरासरी अंदाजे 70,000 लिटर पाण्याची आवश्यकता असून विहिरीद्वारे 12 महिने पाणी पुरवठा सुरळीत राहण्याचे उत्तम कामकाज ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. या कामामुळे गावकऱ्यांसाठी शाश्वत स्रोत उपलब्ध असणार आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत गावकऱ्यांना पिण्यासाठी उपलब्ध पाणी साठा तपासून विविध 720 योजनांचे काम हाती घेण्यात आले आहे. खुटलबारा गावातील ग्रामस्थांना या विहिरीद्वारे 12 महिने पाणी पुरवठा सुरळीत राहील अशा प्रकारे काम करण्यात विभागाने यश मिळवले आहे. या ठिकाणी जागा निश्चितीपासून ते कामाची सुरुवात करण्यापर्यंत विविध तांत्रिक पद्धतीने जागेची तपासणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रमॅक्स कामगारांचं मेहनत ऐकून तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यामुळे कामगारांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुप्रमॅक्सच्या कामगारांनी आंदोलन केलं होतं. यामध्ये ठोस तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानाबाहेर येऊन कामगारांशी भेट घेतली आणि त्याच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी तब्बल 2 तास कामगारांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. यावर येत्या 2-3 दिवसात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेतल्याने सुमारे 1500 अधिक कामगारांना न्याय मिळणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांच्या तसाच पावसाळ्याच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. तसेच ठाणे जिल्हा हा राज्यात स्वच्छ आणि हरित व्हावा यासाठी प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे असे निर्देश श्रीमती सौनिक यांनी यावेळी दिले. अपर मुख्य सचिव सौनिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, पोलीस यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा श्रीमती सौनिक यांनी आढावा घेतला. यावेळी रस्त्यावरील खड्डे, धोकादायक इमारती, होर्डिंग, नाले सफाई, आरोग्य सुविधा यांची माहिती घेऊन सौनिक म्हणाल्या की जिल्ह्यातील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक, नियमानुसार नसलेली होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची कार्यवाही करावी. विशेषतः रेल्वे मार्गालगत रस्त्यालगतच्या होर्डिंगवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाने धोकादायक इमारतींची माहिती गोळा करून अशा इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या निवारास्थळी हलवून ती इमारत तातडीने रिकामी करावी. नालेसफाई करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी. स्वच्छ, सुंदर व हरित ठाणेसाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देऊन सौनिक म्हणाल्या की राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या मार्फत अनेक स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यात येते. अशा स्टार्टअपची मदत घेऊन ठाणे जिल्हा हा स्वच्छ, सुंदर आणि हरित करून राज्यात आघाडीवर असावा यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे असे रस्ते असावेत. तसेच रस्त्याच्या कडेला शोभेच्या झाडांऐवजी सावली देणारी झाडे लावण्यात यावीत. पावसाळ्यात झाडे पडून अपघात होतात, ते टाळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने नियमितपणे वृक्ष छाटणी होईल याची दक्षता घ्यावी. रस्त्यांची सफाई योग्य रीतीने होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच सफाई कर्मचाऱ्याची उपस्थिती डिजिटल स्वरूपात करावी. पाणी साचणाऱ्या सखल भागाची तातडीने माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी सेन्सरचा वापर करावा. तसेच पाणी साचत असल्यास त्या संबंधीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी. पावसाळ्याच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे नियंत्रण कक्ष अव्याहतपणे सुरू ठेवावे. या ठिकाणी प्रत्येक विभागाचा कर्मचारी असेल याची दक्षता घ्यावी.
नियंत्रण कक्षात जमा होणाऱ्या माहितीचा वापर सुयोग्यपणे करण्यासाठी AI आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच पोलीस विभागाचे CCTV कॅमेरे सुरू असतील याची दक्षता घ्यावी. प्रशासनाचे काम जलद गतीने होण्यासाठी राज्य शासनाने ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरू केला आहे. ठाणे जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यालयीन नसती पत्रव्यवहारासाठी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करावा. राज्यात ई-ऑफिस प्रणालीचा 100% वापर करणारा ठाणे जिल्हा व्हावा, यासाठी सर्वच विभागाने प्रयत्न करावे, असे आवाहनही सौनिक यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी शिंगारे, महापालिका आयुक्त राव यांच्यासह इतर विभाग प्रमुखांनी पावसाळी कालावधीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आपत्ती काळात मदतीसाठी जिल्ह्यात यंत्रणांनी सज्जता केली आहे. जिल्ह्यातील 500 तरुणांना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती शिंगारे यांनी यावेळी दिली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सूर्या प्रकल्पातील दुर्घटनास्थळाची पाहणी, 50 लाखांची मदत देण्याचे आश्वासन. कल्याणमधील इतिहासकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळला आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांनी घेतला मान्सूनपूर्व कामांच्या तसाच उपाययोजनांचा आढावा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.